जय लुई, जय जय लुई. मराठी ब्रेलवाणी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. दिवाकर देशपांडे लिखित कारगिलच्या शौर्यकथा या पुस्तकाचे क्रमशः वाचन करत आहे. आजचे शूरवीर आहेत नीडर मेजर सर्वानंद. पहाटेचे 5 वाजले नाहीत तोच उजाडून आले, पण उजाडण्याच्या आतच लडाखमधील गारखून गाव जागे झाले होते. संध्याकाळी 7 वाजताच काळोख पडल्यानंतर निद्रेच्या अधीन होणारे हे गाव पहाटे 4-4:30ला जागे होणार नाही तर काय. गारखूनच्या 150-200 गावकऱ्यांबरोबरच ताशी नामग्याल आणि मोरोक सेरिंग हे दोघे बंधूही जागे झाले. प्रातर्विधी आटोपून त्या दोघांनी गोठ्यातून 50 याकचा कळप बाहेर पडता पडता पूर्वेकडच्या डोंगरातून सूर्याकडे हळुवारपणे डोकावून पाहिले. त्याचा एक हलका तांबूस किरण समोरच्या हिमालयाच्या पर्वतरांगेतील शिखरावर पडला आणि माणिक चमकावे तसे ते शिखर चमकू लागले. उन्हाळा आला की पहाटेच्या वेळी ही शिखरे अशी सूर्यकिरणांमुळे चमकतात. मार्च ते मे हे 3च महिने बर्फाळ शिखरांची ही चमक पाहायला मिळते. एकदा जून लागला की हवा ढगाळ होऊन हळूहळू सूर्यदर्शन कमी होऊ लागते. मग अधूनमधून पाऊस, कधी बर्फ आणि कधी धुके असा निसर्गाचा खेळ सुरू होईल. सप्टेंबर नंतर तर सर्वत्र बर्फाचेच साम्राज्य. त्या काळात सूर्यदर्शन तर होतच नाही, पण दिवसही 7-8 तासांतच मावळतो. यामुळे ताशी आणि मोरोक या दोघा भावांना 2-3 महिने उष्ण किरणांची पखरण करणाऱ्या या सूर्याचे मोठे अप्रूप वाटत असे. ते सकाळीच उठत आणि याकच्या कळपाला डोंगरामध्ये चरायला नेत असत. या काळात बर्फ वितळत असल्यामुळे बर्फाखाली झाकलेले गवत हळूहळू मान वर करून बाहेर डोकावत असे. त्यावर ताव मारून याक गलेलठ्ठ होत असत. रोजच्या सारखे ते आजही कळप घेऊन निघाले. इतके दिवस ते गावाजवळच्याच भागात जनावरांना चरायला नेत असत, पण जनावरे गवताचा धडाक्याने फडशा पाडत असल्या कारणाने आता तेथे गवत उरले नव्हते. 4-5 किलोमीटर दूर एक डोंगर ओलांडून जुबार टेकडीच्या दिशेने गेल्यावर एक ओहोळ लागत असे. त्या ओहोळाच्या काठाशी बऱ्यापैकी गवत होते. तिथे ते जनावरांना नेऊ लागले होते. तास 1.5 तास पायपीट केल्यानंतर या दोघा भावांसह याकचा तो कळप ओढ्याच्या काठाशी पोचला. याकना चरायला सोडून देऊन दोघे गप्पा मारत बसले. लडाखी प्रदेशात ज्या 2-3 बोलीभाषा होत्या त्यातली त्यांची भाषा होती. ताशी व मोरोक दोघेही या भाषेत गाणी म्हणत वेळ काढत. आजही त्यांनी अशी गाणी म्हणत बराच वेळ काढला. गवतावर लोळत गाणी म्हणताना अचानक वळलेल्या ताशीला त्यांच्या कळपातील एक याक जुबार टेकडीच्या दिशेने जात असताना दिसला. या दोघांच्या गप्पांच्या नादात तो याक डोळा चुकवून जुबार टेकडीच्या दिशेने जात होता. लडाखी भाषेत एक अस्सल शिवी झाडून ताशी पटकन उठला आणि त्या याकला आणण्याकरता टेकडीच्या दिशेने धावू लागला. पण ताशी जसजसा धावू लागला तसा याकही अधिकाधिक वर चढू लागला. चरायचे सोडून या याकला धावायला काय झाले ते ताशीला काही कळेना. याक आणि ताशीची जवळपास अर्धा तास पळापळी चालली होती. धावण्याच्या नादात ताशी बरीच टेकडी चढून आला होता. याक आता थोडा वर जाऊन थांबला होता. ताशी धावत त्याच्याजवळ पोचला. त्याला पकडण्यासाठी मोठ्या दगडावरून त्याच्या दिशेने उडी टाकणार
तोच तो एकदम थबकला. समोरच पांढरा सलवार कमीज घातलेली 7-8 माणसे उभी होती. त्यांच्या डोळ्यांवर काळे गॉगल होते, पायात पांढरे बूट होते आणि मोजे घातलेल्या हातात बंदुका. त्यांना पाहताच ताशी चरकला आणि आहे तिथे थांबला. या निर्मनुष्य टेकडीवर एकाएकी एवढी आणि सर्वस्वी वेगळी दिसणारी ही माणसे कुठून आली असावीत, त्याला प्रश्न पडला. पण त्यांच्या हातातल्या रायफली पाहताच त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या लोकांनी त्याच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्यांची भाषा काही समजली नाही. तिथे आता फार काळ थांबण्यात काही अर्थ नाही हे त्याने ओळखले आणि याकला तिथेच सोडून तो धावत खाली निघाला. मध्ये क्षणभरही न थांबता किंवा किंचितही मागे वळून न पाहता तो मोरोप थांबला होता तिथे आला. धावत आल्याने त्याची छाती धपापत होती. एक मोठा औंढा गिळून त्याने मोरोपला वर दिसलेल्या माणसांच्या बाबतीत सांगितले. ती माणसे कोण असावीत याचा मोरोपला अंदाज आला. ताशीचाही तोच अंदाज होता. ते पाकिस्तानी दहशतवादी असावेत याबद्दल त्यांचे एकमत झाले. अलीकडे अशी माणसे वारंवार या भागात येतात असे त्यांनी ऐकले होते, पण आता त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. आता काय करायचे असा दोघांनाही प्रश्न पडला. चल बटालिकच्या साहेबांना जाऊन सांगूया, मोरोप म्हणाला. ताशीला त्याचा सल्ला योग्य वाटला. त्यांनी वेळेआधीच उरलेले सगळे याक एकत्र जमवले. त्यांना हाकत घरी आणून गोठ्यात बांधून टाकले आणि ते तडक बटालिकला निघाले. त्यांच्या गावापासून 5 किलोमीटर चालले की बटालिक गाव येते. तिथे भारतीय लष्कराचे एक ठाणे होते. तास दीड तास चालल्यानंतर बटालिकचे लष्करी ठाणे आले. ठाण्याच्या कुंपणाजवळ संत्रीने अडवताच त्यांनी त्याला जुबार टेकडीवरच्या घटनेबाबत सांगितले. या भागात लष्करी खबरे सतत काही ना काही माहिती द्यायला कॅन्टोन्मेंटमध्ये येत असत. त्यामुळे संत्रीला अशा लोकांची सवय झाली होती. त्याने ताबडतोब दोघांची झडती घेतली आणि काही धोका नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांना ब्रिगेडचे डेप्युटी कमांडर असलेल्या कर्नल साहेबांसमोर उभे केले. कर्नल साहेबांनी त्यांची पूर्ण चौकशी केली. ताशी व मोरोपने त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यांची हकीकत ऐकल्यानंतर त्यांनी लेफ्टनंट दर्जाच्या एका अधिकाऱ्याला बोलावले आणि 10 जवान घेऊन ताशी व मोरोप यांच्याबरोबर जुबार टेकडीवर पाठवून दिले व तेथे जाऊन तपास करायला सांगितले. कर्नल साहेबांचा आदेश मिळताच तो तरुण अधिकारी 10 जवानांसह जुबार टेकडीकडे निघाला. जुबार टेकडीच्या पायथ्याशी येताच तो थांबला आणि त्याने कोणत्या ठिकाणी ती पांढरे कपडे घातलेली माणसे दिसली असे ताशी व मोरोपला विचारले. ताशीने वरच्या दिशेने बोट दाखवताच त्याने दुर्बीण लावून वर पाहिले, पण त्याला तिथे कोणीच दिसले नाही. तरीही आपण वर जाऊन खात्री करून घेऊ असा विचार करून तो अधिकारी आपले जवान व खबऱ्यांसह टेकडी चढू लागला. 1-1.5 तास चढाई केल्यानंतर ते ताशीला ज्या ठिकाणी ती माणसे दिसली त्या ठिकाणी आले, पण आता तिथे कोणीच नव्हते. त्या अधिकाऱ्याने दुर्बीण लावून चौफेर नजर टाकली, पण त्याला काहीच दिसले नाही. ताशीलाही ती माणसे कुठे गेली ते काही कळेना, पण ताशीची माहिती खोटी नसावी अशी त्या लेफ्टनंटची खात्री झाली, कारण त्या जागी कोणीतरी येऊन गेल्याच्या खुणा त्याला दिसल्या होत्या. ठाण्यावर परतल्यानंतर त्याने कर्नल साहेबांना सर्व माहिती दिली व ताशीची माहिती खरी
असावी असे आपले मत दिले. तरीही धोका पत्करायला नको म्हणून कर्नल साहेबांनी एका इंटेलिजन्स ऑफिसरला बोलावून ताशी आणि मोरोपवर नजर ठेवायला सांगितले. तसेच जुबार परिसरात गस्त वाढवायला सांगितले. मे महिन्याच्या 2 तारखेला ही घटना घडल्यानंतर 7च दिवसांनी पुन्हा कर्नल साहेबांना खबर मिळाली की जुबार हिलच्या त्याच भागात पुन्हा एक AK-47 रायफली घेतलेली 10-15 माणसे दिसली. ही खबर पक्की होती. त्यामुळे या भागात काश्मीरी अतिरेक्यांची घुसखोरी सुरू झाली असावी अशी शंका कर्नल साहेबांना आली. आत्तापर्यंत या भागाला अतिरेक्यांचा तसा उपद्रव नव्हता, पण अतिरेक्यांच्या कार्याची व्याप्ती वाढत आहे असा गुप्तचर विभागाचा रिपोर्ट होता. शिवाय हा भाग सियाचेन आणि लेह या दोन्हीला जवळचा होता. त्यामुळे सावधगिरी बाळगणे भाग होते. त्यामुळे कोणताही धोका पत्करायचा नाही आणि अल्प प्रमाणात घुसखोरी असली तरी ती कठोरपणे मोडून काढायची असे कर्नल साहेबांनी ठरवले. त्यांनी ताबडतोब त्यांच्या युनिटशी जोडलेल्या पहिल्या बिहार रेजिमेंटच्या कमांडिंग ऑफिसरशी संपर्क साधला आणि त्यांना बोलावून जुबार हिलवरील घटनांची माहिती देऊन एक टेहळणी तुकडी पाठवण्याचा आदेश दिला. कमांडिंग ऑफिसरने ताबडतोब आपल्या युनिटमध्ये येऊन मेजर रोहित गौड यांना बोलावून घेतले व त्यांना जुबार हिलवर जाऊन अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांचा निपात करण्याची कामगिरी सोपवली. अतिरेकी AK-47 रायफलींनी सज्ज होते. त्यामुळे त्यांनी इन्सा या भारतीय बनावटीच्या ऑटोमॅटिक रायफली घेण्याचा आदेश दिला. मेजर गौड यांना दहशतवाद विरोधी कारवायांचा चांगला अनुभव होता. त्यामुळे ते आत्मविश्वासाने 10 सैनिकांची एक तुकडी घेऊन जुबार टेकडीच्या दिशेने रवाना झाले. खरे तर जुबार हिलला टेकडी म्हणणे अयोग्यच आहे. तो चक्क 16,000 फूट उंचीचा पर्वत आहे. त्याच्यावर सहजपणे चढणे अशक्यच होते. पण तो संपूर्ण पर्वत चढायची आपल्यावर वेळ येणार नाही याबद्दल मेजर गौड यांची खात्री होती. कारण अतिरेकी इतक्या उंच जाण्याची अजिबात शक्यता नाही असे त्यांचे मत होते. जुबार टेकडीच्या 2-3 हजार फूट उंचीच्या डोंगराळ परिसरात कुठेतरी अतिरेकी सापडतील असे त्यांना वाटत होते. पण भर दुपारी निघालेल्या मेजर गौड यांच्या पथकाला संध्याकाळ झाली तरी कोणीच दिसले नाही. एव्हाना ते 5,000 फूट चढण चढून आले होते. संध्याकाळ होताच त्यांनी बिनतारीवर आपल्या कमांडिंग ऑफिसरशी संपर्क साधला आणि परिस्थितीची माहिती दिली. तसेच संपूर्ण रात्र आपण या परिसरातच मोर्चे लावून मुक्काम करणार असल्याबद्दल सांगितले. त्याला कमांडिंग ऑफिसरने परवानगी दिली. कारण बहुतेक वेळा अतिरेक्यांच्या कारवाया ह्या रात्रीच सुरू होतात. मेजर रोहित गौड यांनी 5,000 फूट उंचीवर त्या परिसरातून जाणाऱ्या सर्व पायवाटा आणि नाले आपल्या माऱ्याच्या टप्प्यात येतील अशा प्रकारे मोर्चे लावले. पण जसजशी रात्र होऊ लागली तसा मिट्ट काळोख होऊ लागला व काही दिसेनासे झाले. थंडीही खूप वाढू लागली. पण या थंडीची आता सर्वांना सवय झाली होती. या प्रदेशात घालण्यासाठी आवश्यक असलेले थंडीरोधक कपडे आणि बूट त्यांच्याजवळ नव्हतेच.
पण भर दुपारीच खूप थंडी असल्यामुळे सर्वांनी नेहमीचे गरम कपडे घातले होते. मेजर गौड यांना थंडीचे काही वाटत नव्हते, पण अंधारात पाहण्यासाठी उपयुक्त ठरणारे नाईट व्हिजन डिव्हाइस आपल्याकडे असते तर किती बरे झाले असते, असे मात्र त्यांना सतत वाटत होते. कारण त्यांनी सर्व मार्गांवर मोर्चे लावले असले तरी तेथून कोण जाते हे त्यांना काळोखात अजिबात दिसत नव्हते. त्यांच्याजवळ बॅटऱ्या होत्या, पण त्या शत्रू शोधण्यासाठी वापरता येणार नव्हत्या, कारण त्यामुळे त्यांची जागा शत्रूला कळली असती. आपल्याजवळ अंधारात पाहण्याची उपकरणे नसल्याबद्दल त्यांनी संरक्षण खात्यातल्या कारकुनांना हजार शिव्या घातल्या. त्या मूर्खांना रात्री इथे आणून बसवायला पाहिजे असे त्यांना वाटले. लष्कर गेल्या कित्येक वर्षांपासून या महागड्या पण अत्यंत उपयुक्त उपकरणाची मागणी संरक्षण खात्याकडे करीत होते, पण तिथले मुलखी अधिकारी ही उपकरणे घेण्यासाठी पैसे मंजूर करीत नव्हती. मेजर गौड आणि त्यांच्या सैनिकांनी संपूर्ण रात्र त्याच परिसरात कुडकुडत काढली, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. पहाटे 3च्या सुमारास डोंगराच्या खूप वरच्या भागातून त्यांना काही आवाज ऐकू येऊ लागले, पण हे आवाज अत्यंत अस्पष्ट होते. हे आवाजच आहेत की कसले भास आहेत हेच त्यांना बराच काळ कळत नव्हते. पण नंतर हे मानवी हालचालींचे आवाज आहेत हे गौड यांच्या लक्षात आले. त्यांनी हे आवाज कुठून येत आहेत आणि ते कसले आहेत याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आवाजाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली. तास दीड तास चालल्यानंतर उजाडण्यास सुरुवात झाली आणि समोरच्या दिशेने जुबार शिखराकडे चढत जाणारा मार्ग स्पष्ट दिसू लागला. त्यांनी लगेच दुर्बीण काढून आसपासचा परिसर न्याहाळण्यास सुरुवात केली, पण त्या प्रदेशात कुणीही दिसत नव्हते. जुबार टेकडीच्या उंच शिखरावर अतिरेकी जाण्याची शक्यता त्यांना वाटत नव्हती, पण तरीही एक नजर टाकून म्हणून त्यांनी आपल्या दुर्बिणीची भिंगे हळूहळू वर नेत जुबार टेकडीच्या शिखरावर रोखली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तिथे चक्क एक पक्का बंकर दिसत होता आणि काही पांढऱ्या कपड्यांतील माणसांची हालचाल दिसत होती. पांढऱ्या बर्फात ही माणसे बेमालूम मिसळून गेली होती. मेजर गौड यांनाही ती माणसे आहेत हे जसा उशिराच जरा कळले. अतिरेकी इतक्या उंचावर जाऊन बंकर बांधतील यावर त्यांचा विश्वासच बसेना. ते नक्की अतिरेकीच आहेत याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी आणखी काही काळ न्याहाळणी केली. तेव्हा तिथल्या माणसांजवळ बंदुका आहेत हे त्यांना स्पष्ट दिसले. अतिरेकी उंचावर असल्यामुळे त्यांच्याशी सामना करणे अवघड आहे हे त्यांच्या लक्षात आले, पण त्यांचा सामना कोणत्याही परिस्थितीत करायलाच हवा होता हे त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी तत्काळ बिनतारीवर आपल्या ठाण्याशी संपर्क साधला. जुबार टेकडीवरचा शेवटचा बंकर पूर्ण होत आला याचे समाधान कॅप्टन अजीजला वाटले. गेल्या फेब्रुवारीपासून तो या शिखरावर सर्व सुखसोयींनी युक्त असे 4-5 मोठे बंकर बांधण्याच्या व दारुगोळ्याचे एक मोठे गोदाम बांधण्याच्या कामगिरीस गुंतला होता. स्कार्डूच्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्याच्या इंजिनिअरिंग तुकडीवर ही कामगिरी सोपवली होती. ही कामगिरी 1-2 दिवसांतच संपणार होती व त्यानंतर तो नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीच्या अधिकाऱ्यांकडे हे बंकर सोपवून स्कार्डूला निघून जाणार होता. बंकर्सचा आणि जुबार शिखराचा
ताबा घेण्यासाठी नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीचा अधिकारी आणि जवळपास 100 सैनिक तिथे येऊन दाखल झाले होते. त्याशिवाय 10-15 अफगाण मुजाहिदीनही तेथे आले होते. ही टेकडी भारताच्या ताब्यात असते हे कॅप्टन अजीजला माहीत होते, पण वरिष्ठांनी साध्या वेशात आणि कोणतीही शस्त्रे न घेता 10 बाय 10 100 ते 101 माणसांनी शिखरावर चढायचे असा आदेश गेल्या जानेवारी दिला होता. फेब्रुवारीत बर्फ वितळल्यानंतर कॅप्टन अजीज व त्याच्या इंजिनियर्सची रेजिमेंटच्या जवानांनी 10 दिवसांत टेकडी व्यापून झपाट्याने बांधकामास सुरुवात केली. बांधकाम सुरू असतानाच कर्नल बिलावल यांच्या नेतृत्वाखाली एवढे काही सैनिक भक्कम मोर्चे बांधणी करीत होते. खंदकावर वाळूची पोती ठेवून प्रत्येक दिशेला 2 अशा 8 अवजड मशीन गन्स बसवण्याची तयारी चालली होती. बंकर्स आणि खंदकाच्या समोरच्या 10 मीटर्स परिसरात सुरुंग पेरण्याचे कामही अजीज यांच्या रेजिमेंटचे काही जवान करत होते. भारताने ज्या पद्धतीने सियाचेन ताब्यात घेतले होते त्याच पद्धतीने जुबारचा हा डोंगर ताब्यात घेण्याचा पाकिस्तानचा विचार होता. हे कॅप्टन अजीजला माहीत होते. इथे भारताला शह देता आला तर आपली कामगिरी सत्कारणी लागेल असे त्याला वाटत होते. त्यामुळे तो मनापासून काम करत होता. बांधकाम चालू असताना त्याचा भारतीय लष्कराला सुगावा लागू नये याचा आटोकाट प्रयत्न तो करत होता. पूर्वी भारतीय लष्कराच्या तुकड्या मार्चपासूनच गस्त सुरू करत असत, पण काश्मीर खोऱ्यात दहशतवाद सुरू झाल्यापासून बरेच सैन्य त्या दहशतवाद्यांशी सामना करण्यात गुंतल्यामुळे सीमेवरचे सैन्य कमी करण्यात आले होते. शिवाय दरवर्षी सप्टेंबर अखेरीस भारतीय सैन्य या टेकड्यांवरून खाली निघून जात असे व एप्रिलच्या सुमारास टेकड्यांचा ताबा घेत असत. या वर्षी मे लागला तरी भारतीय तुकड्या अद्याप टेकडीच्या परिसरात आल्या नव्हत्या. लाहोर करारामुळे भारतीय सैनिक निर्धास्त झाले आहेत, त्यामुळे ते फारशी गस्त घालण्याची शक्यता नाही याचा अंदाज पाकिस्तानी अधिकाऱ्यांना होता, पण ते कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्यामुळे जुबार टेकडीवरून भारतीय प्रदेशात जाणाऱ्या मार्गाची सतत टेहळणी आणि गस्त चालू होती. 7-8 दिवसांपूर्वी गस्त घालणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना टेकडीच्या खालच्या भागात एक गुराखी याकच्या मागे धावत आलेला दिसला होता, पण त्याच्यापासून काही धोका नाही असे वाटल्याने त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न काही केला नव्हता. कर्नल बिलावल यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी गस्त घालणाऱ्या सैनिकांना चांगलेच फैलावर घेतले व पुन्हा एकाही माणसाला चौकशीविना खाली परत जाऊ दिले तर कोर्ट मार्शल करण्याची धमकी दिली. कर्नल बिलावलने जुबारची मोर्चे बांधणी अत्यंत भक्कम केली होती. भारताने अख्खी एक डिव्हिजन इथे ओतली तरी त्यांना हे शिखर परत मिळवता येणार नाही याची त्यांना खात्री होती. गेल्या 6 महिन्यांपासून त्यांनी आपल्या बटालियनला पर्वताळ प्रदेशातल्या युद्धाचे कठोर प्रशिक्षण दिले होते. आत्तापर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या मनासारख्या झाल्या होत्या. सर्व बंकर्स बांधून झाले होते. गोदामात दारुगोळा भरून झाला होता. हा दारुगोळा त्यांना पुढच्या फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा होता.
शिवाय बंकर्सच्या तळघरात वर्षभर पुरतील एवढे खाद्यपदार्थ भरण्यात आले होते. हे सर्व खाद्यपदार्थ सुक्या मेव्याच्या स्वरूपात होते. कर्नल बिलावल यांना सर्व काम चोख हवे असे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत भारताला धडा शिकवायचाच या जबाबदारीने ते पेटलेले होते. त्यामुळे त्यांनी जुबार हिलवर आल्या दिवसापासून आपल्या सैन्याला युद्धस्थितीत असल्यासारखे वागण्यास भाग पाडले होते. अगदी बिनतारी यंत्रणेलाही त्यांनी दररोज प्रतिस्पर्ध्यांचे संदेश पकडणे, कंपनी बदलून संदेशांची देवाणघेवाण करणे आदी इलेक्ट्रॉनिक युद्धाचा सराव करून घेतला होता. 7-8 दिवसांपूर्वी आपल्या गस्ती सैनिकांना याकना चरायला आणणारा गुराखी दिसला होता. हे कळल्यावर त्यांनी भारतीय प्रदेशात काही हालचाल होते का ते पाहण्यासाठी माणसे तैनात केली होती. त्याच दिवशी लगेच ही माणसे तैनात केली असती तर त्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेला लेफ्टनंट व त्याची तुकडी त्यांच्या तावडीत सहज सापडली असती. परंतु ती तुकडी येऊन गेल्यानंतर भारतीय प्रदेशाची टेहळणी अधिक काटेकोरपणे करण्याचा त्यांचा आदेश आला होता व बटालिकच्या ठाण्यातून बिनतारीने संदेशांची जी देवाणघेवाण होते ती पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. तो गुराखी येऊन गेल्यानंतर त्यांच्या बिनतारी यंत्रणेचे बरेच प्रयत्न केले, पण त्यांना एकही संदेश पकडता आला नाही. 10 मेच्या पहिल्या पहाटे मात्र रात्रभराचे बंकर बांधणीचे काम संपत आले असताना एक संदेश बिनतारीवर ऐकू येऊ लागला. हा संदेश ऐकून रेडिओ ऑपरेटरला धक्का बसला आणि त्याचे ओठ भीतीने पांढरे पडले. त्याने ताबडतोब त्याच्या सिग्नल्स युनिटच्या अधिकाऱ्याला या संदेशाची माहिती दिली. अधिकाऱ्याने त्या रेडिओ ऑपरेटरला ताबडतोब पुन्हा संदेश पकडण्याचा प्रयत्न कर असे सांगितले. हा संदेश आपल्या सैन्यासह अधिक जुबार टेकडी चढून आलेल्या मेजर गौड यांचा होता आणि त्यांनी जुबार टेकडीवर अतिरेकी बंकर बांधत असल्याचे आपल्या ठाण्याला कळवले होते व अधिक कुमकेची मागणीही केली होती. या मागणीला बटालिकच्या ठाण्याने दिलेले उत्तरही रेडिओ ऑपरेटरने मिळवले होते. ठाण्यावरच्या अधिकाऱ्याने कुमक पाठवण्यास साफ नकार दिला होता आणि ते 15-20 अतिरेकी पकडणे किंवा मारणे एवढे अवघड आहे का असा उलटा प्रश्न मेजर गौडना विचारला होता. एवढे अवघड आहे का असा उलटा प्रश्न मेजर गौडना विचारला होता. बटालिक ठाण्याचे हे उत्तर ऐकून सिग्नल्सच्या अधिकाऱ्याला जरा हायसे वाटले. तो ताबडतोब कर्नल बिलावल यांच्याकडे गेला आणि त्यांना ही सर्व माहिती दिली. ही माहिती ऐकताच कर्नल बिलावल एकदम उसळून उठले. त्यांचे डोळे लाल झाले आणि ते जोरात किंचाळले. हरामजादो, तुम तो मरोगे ही, लेकिन हमें भी मरवाओगे. मुँह क्या देखते हो, मशीन गन्स माउंट करो. त्यांनी ताबडतोब सर्वांना आपली कामे थांबवायला सांगितली आणि अलर्टचा आदेश दिला. हा आदेश मिळताच सर्वजण शस्त्रसज्ज झाले. चारही दिशांना 8 मशीन गन्स केवळ 10 मिनिटात बसवण्यात आल्या.
खुद्द बिलावल यांनी डोळ्याला दुर्बीण लावली व भारतीय प्रदेशाकडे जाणारा जुबार टेकडीचा प्रदेश ते न्याहाळू लागले, पण त्यांना काहीच दिसेना. पण आता त्यांनी कोणताही धोका पत्करायचा नाही असे ठरवले. दिवसभरात काहीही करून या भारतीय तुकडीला शोधून काढायचेच असे त्यांनी ठरवले. कारण एकदा रात्र झाली की या तुकडीला शोधून काढणे अवघड होईल व ही तुकडी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आपल्यावर मारा करील हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब 6 जवान निवडले व त्यांना काश्मीरी दहशतवादी करतात तसा पेहराव करून भारतीय सैनिकांचा शोध घेण्यासाठी खाली पाठवले. त्यांनी या सैनिकांना सक्त ताकीद दिली की भारतीय सैनिक नेमके कुठे आहेत एवढेच फक्त शोधायचे, त्यांच्यावर मारा करायचा नाही. उलट आपण काश्मीरी अतिरेकी आहोत व भारतीय सैनिकांना पाहताच घाबरून पळ काढत आहोत असे भासवत पळ काढायचा. भारतीय सैनिक पाठलाग करू लागले की त्यांना आपल्या मागे बंकरवरून मारा करता येईल इतक्या टप्प्यात येईपर्यंत आणायचे असे ठरले. बटालिक ठाण्याने कुमक पाठवण्यास नकार दिल्याने मेजर गौड जरा नाराज झाले, पण त्यांनी आपली नाराजी लगेच झाकून टाकून आहे त्या परिस्थितीत काय करता येईल याचा विचार करण्यास सुरुवात केली. काहीही कारवाई करण्यासाठी अतिरेक्यांची व त्यांच्या स्थितीची पूर्ण माहिती मिळवणे आवश्यक होते, पण दिवसा ही माहिती मिळवणे धोकादायक होते, कारण ती मिळवताना आपण शत्रूच्या दृष्टीस पडण्याची दाट शक्यता होती. ही शक्यता टाळण्यासाठी रात्री प्रयत्न करावेत, तर रात्रीच्या अंधारात शत्रू नेमका किती आहे व त्याची तयारी कितपत आहे याचा अंदाज येणे कठीण होते. हा विचार करताना त्यांच्या मनात असाही एक विचार चमकून गेला की आपण अतिरेक्यांना वाजवीपेक्षा अधिक शक्तिशाली तर समजत नाही ना, किंवा आपण अकारण अधिक सावधगिरी तर बाळगत नाही ना. पण आपण जी सावधगिरी बाळगतो त्यात काही गैर नाही याबद्दल त्यांची खात्री झाली होती. आपल्याबरोबर असलेल्या सैनिकांच्या हिताची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. त्यानुसार जी काही कारवाई करायची ती नीट सावधगिरी बाळगूनच करायला हवी असे याबद्दल त्यांच्या मनात शंका राहिली नव्हती. त्यामुळे त्यांनी दिवसा उजेडी आहे त्या जागेवरूनच टेहळणी करायची आणि रात्री कारवाई करायची असा निर्णय घेतला. मेजर गौड यांनी सर्व सैनिकांना आहात त्या जागीच विश्रांती घेण्यास सांगितले व ते एकटेच दुर्बिणीतून आसपासचा प्रदेश व टेकडीच्या शिखरावरचे बंकर्स न्याहाळू लागले. तिथे आधी भारतीय लष्कराचे बंकर्स होते हे त्यांना माहीत होते, पण आता हे नवीन बंकर्स अतिरेक्यांनी का बांधले असावेत असा विचार ते करू लागले. तेवढ्यात त्यांना पांढऱ्या सलवार कमीज मधली 4-5 माणसे त्यांच्या दिशेने येताना दिसली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तत्काळ सावधगिरीचा इशारा दिला. मेजर गौड यांची व त्यांच्या सैनिकांची हालचाल होताच त्या पाकिस्तानी सैनिकांनी भागो असे म्हणत पळण्यास प्रारंभ केला. एवढेच अतिरेकी दिसतात, आपण उगाच त्यांच्या ताकदीविषयी अवास्तव कल्पना केली असे मेजर गौड यांना वाटले व या 4-5 अतिरेक्यांना जिवंत पकडायचे असा निश्चय करून त्यांनी व त्यांच्या 10 जवानांनी अतिरेक्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ते अतिरेकी शिखराच्या दिशेने वरवर जात होते, त्यामुळे त्यांचा पाठलाग करणे आता मेजर गौड आणि त्यांच्या जवानांना अवघड जात होते. पण त्यांनी
अतिरेक्यांचा पिच्छा काही सोडायचा नाही असे ठरवले. जवळपास अर्ध्या तासाच्या धावपळीनंतर मेजर गौड यांना जुबारचे शिखर थेट समोर दिसू लागले. त्यांनी दुर्बीण लावून पाहिले तर ते अतिरेकी शिखराच्या दिशेनेच जात असल्याचे दिसून आले. त्यांनी शिखरावर काय आहे ते न्याहाळण्यास सुरुवात करताच अचानक ठो ठो असे आवाज झाले आणि मेजर गौड यांच्या शेजारचे 2 जवान धाडकन खाली कोसळले. मेजर गौड यांनी ताबडतोब खाली लोळण घेतले व बाकीच्या जवानांनी त्यांचेच अनुकरण केले. भारतीय सैनिक आणि जुबारचे शिखर यांच्यामध्ये आता फक्त सरळ 45 अंशाच्या कोनात वर जाणारा चढ होता. या मार्गात कोणताही आडोसा नव्हता, त्यामुळे बंकरमधून गोळ्या थेट भारतीय सैनिकांवर येत होत्या. लोळण घेतल्यानंतर मान किंचित वर करून गोळीबाराचा अंदाज घेऊ पाहणाऱ्या गौड यांच्या आणखी 2 साथीदारांच्या थेट डोक्यात गोळ्या घुसून त्यांच्या मेंदूच्या पार चिंधड्या उडाल्या होत्या. गौड यांच्या 10 साथीदारांपैकी 4घांना काही क्षणातच मृत्यूने कवटाळले होते. शिखरावरून मशीनगनचा मारा चालूच होता. गोळ्या गौड आणि त्यांच्या उरलेल्या सैनिकांच्या डोक्यावरून जात होत्या, पण गौड काहीही प्रतिकार करू शकत नव्हते. गौड किंवा त्यांच्या साथीदारांनी किंचितही डोके वर काढताच मशीनगनचा तुफान मारा सुरू होत असे. हा मारा खूपच अचूक होता. याचा अर्थ शत्रूला त्यांच्या जागेवरून गौड आणि त्यांचे साथीदार स्पष्टपणे दिसत होते. गौड व त्यांच्या साथीदारांना जवळजवळ तासभर जागेवरच पडून राहावे लागले. नंतर त्यांनी पडलेल्या अवस्थेतच सरपटत मागे सरकण्याचा प्रयत्न सुरू केला. जेमतेम 1.5-2 फूट मागे सरकतात तोच मागच्या बाजूने गोळीबार सुरू झाला. गौड यांनी चमकून मागे पाहिले तर त्यांना मागच्या बाजूला 15-20 फूट अंतरावरच्या एका छोट्या टेकडीवर 5-6 दहशतवादी दिसले. आता गौड व त्यांच्या तुकडीला पळण्यासाठी कुठेच जागा नव्हती. आपण पुरते अडकलो याची त्या सर्वांना जाणीव झाली आणि त्या क्षणी मागून व पुढून दोन्हीकडून तुफान गोळीबार सुरू झाला. गौड यांच्याबरोबर असलेल्या एका जवानाने बचावासाठी स्वतःला डोंगराच्या उतारावरून सरळ गडगडत खाली झोकून दिले, पण तो विशिष्ट अंतरापर्यंत गडबडत गेल्यावर सरळ एका दगडावर आपटून 1000-1500 फूट खोल अशा दरीत कोसळला. आता जीव वाचवण्याची कोणतीही संधी नाही हे लक्षात आल्यानंतर गौड यांनी सरळ शत्रूशी 2 हात करायचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना इथे लढत बसण्यास अर्थ नाही. ज्यांना जीव वाचवणे शक्य आहे त्यांनी हव्या त्या पद्धतीने जीव वाचवावा व खाली जाऊन सहकाऱ्यांना खबर द्यावी असे सांगितले. पण त्या सर्व जवानांनी त्याला नकार दिला आणि अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढू आणि हवे तर इथेच शहीद होऊ असे सांगितले. आपल्या सहकाऱ्यांच्या या निर्धाराने मेजर गौड यांना हुरूप आला खरा, पण आपण ही लढाई जिंकणे कठीण आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. पण त्यांनी निकराचे प्रयत्न करायचे ठरवले. कशाही परिस्थितीत आपण रात्र होईपर्यंत लढू शकलो तरी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन बचाव करता येईल याची त्यांना जाणीव होती. पण शत्रू आपल्याला तेवढा वेळ देणार नाही हेही त्यांना माहीत होते. आता शेवटचा उपाय
म्हणून त्यांनी पडल्या जागेवरूनच आपल्या रायफलीचा नेम धरून मागच्या बाजूच्या अतिरेक्यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यांची पहिलीच गोळी एका अतिरेक्याच्या डोक्याचा वेध घेऊन गेली, पण लगेच एक गोळी येऊन त्यांच्या खांद्याला चाटून गेली आणि तिच्या पाठोपाठ आलेली दुसरी गोळी त्यांच्या शेजारीच पडून लढणाऱ्या जवानाच्या मानेत घुसली. त्या जवानाने खाली मान टाकली ती कायमचीच. आता गौड यांची निम्मी तुकडी गारद झाली होती. गौड यांनी पुन्हा एकदा उरलेल्या जवानांना काहीही करून जीव वाचवा व पळा असे सांगितले, पण आता पळायला मार्गच नव्हता. शत्रूची पक्की नजर या तुकडीवर बसली होती व ते आता नेम धरून गोळीबार करू लागले होते. वरच्या व मागच्या दोन्ही टेकड्यांवरून गोळीबार सुरू होता. इतका वेळ काहीसा स्वैर असलेला गोळीबार आता अचूक होऊ लागला. एक गोळी आली आणि ती थेट एका जवानाच्या हेल्मेटवर आदळून उडाली, पण मागून आलेल्या दुसऱ्या गोळीने मात्र त्याच जवानाच्या कमरेचा वेध घेतला आणि ती पोटातून बाहेर पडली. रक्ताचा एक मोठा लोट अचानक त्या टेकडीवरून वाहत खालच्या दरीत कोसळू लागला. आता लढत राहणे म्हणजे अकारण मृत्यू पत्करणे आहे हे गौड यांच्या लक्षात आले. आपले सहकारी जीव वाचवून पळून जाऊ शकणार नसतील तर शरणागती पत्करणे योग्य असे त्यांना वाटू लागले. त्यांनी लगेच एका जवानाला पांढरा रुमाल फडकवण्याची सूचना केली. रायफल उंच केल्यानंतर क्षणभर गोळीबार थांबला. आपली शस्त्रसंधीची विनंती मान्य झाली असे समजून तो जवान उभा राहिला. जवळपास 1 मिनिट शांततेत गेला, पण दुसऱ्याच मिनिटाला एका पाठोपाठ एक अशा 5 गोळ्या आल्या आणि त्याच्या डोक्यात, छातीत घुसल्या आणि तो धाडकन खाली कोसळून निश्चित झाला. त्या कोसळलेल्या जवानाकडे मेजर गौड यांनी क्षणभर नजर टाकली आणि दुसऱ्याच क्षणी एक गोळी आली आणि तिने त्यांच्या बरगडीत प्रवेश केला. मेजर गौड यांनी जीवाच्या आकांताने आपला हात बरगडीवर दाबून ठेवला. दुसऱ्या हाताने त्यांनी रायफल उचलली आणि ते नेम धरणार तोच आणखी एक गोळी आली आणि ती थेट त्यांच्या हनवटीतून घुसून आरपार निघून गेली. या वेदनेची जाणीव होण्याच्या पलीकडे मेजर गौड निघून गेले. आता उरलेल्या 4 जवानांनी आपली लढाई लढायची होती. त्यांनी शर्थीने गोळीबार चालू ठेवला, पण एका जवानाजवळच्या गोळ्या संपल्यानंतर त्याने आपण पळण्याचा प्रयत्न करत असल्याचे सहकाऱ्यांना सांगितले. त्यांच्यातल्या ज्येष्ठ असलेल्या जवानाने आपण गोळीबार करत राहू, त्याचे कव्हर घेऊन बाकीच्यांनी पळण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले, पण ही सूचना एकानेच मानली. पळणेही सोपे नव्हते. झाडाझुडपांचा आधार घेत दरीच्या दिशेने जायचे आणि तिथे लपायला जागा मिळते का ते पाहायचे व मग योग्य वेळ येताच पळून जायचे असा विचार त्या जवानांनी केला. पळताना पाय घसरून अथवा हात निसटून दरीत कोसळून मृत्यू येण्याची शक्यता होतीच, पण शत्रूच्या गोळ्या खाऊन मरण्यापेक्षा तसे मरू असा विचार करून तो जवान टेकडीच्या बगलेच्या उतारावरून लोळत खाली गेला व तेथे एका मोठ्या दगडाचा आधार घेत त्याने पाय खाली सोडून दिले आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या पायाला खाली आधार मिळाला. त्याने दगडावरचा हात न सोडताच हळूच खाली पाहिले तो त्याला जेमतेम फूटभर रुंद जागा दिसली.
त्याने दोन्ही पाय त्या जागेवर ठेवले आणि दगडावरचा हात सोडून त्या फुटभर जागेवर तो बसून राहिला. आता रात्र पडेपर्यंत तिथून हलण्याचा त्याचा विचार नव्हता. उरलेले 3 सैनिक पाकिस्तान्यांच्या गोळीबारापुढे फार काळ टिकाव धरू शकले नाहीत. त्यांनी लढत लढत मरण पत्करले. जुबार शिखराकडे जाणाऱ्या वाटेवरच्या एका अरुंद टेकडीवर मेजर गौड आणि त्यांच्या 9 जवानांचे मृतदेह पडले होते. ते सर्व नक्की मरण पावले आहेत याची खात्री करून घेण्यासाठी पाकिस्तान्यांनी दुरूनच त्या मृतदेहांवर पुन्हा एकदा गोळीबार केला आणि ते नक्की मरण पावले आहेत याची खात्री होताच ते मृतदेह तसेच टाकून ते शिखरावरच्या आपल्या बंकरमध्ये निघून गेले. त्यांनी वर जाताच कर्नल बिलावलना सर्व हकीकत सांगितली. आता भारतीयांचे शिखर चढून हल्ले करण्याचे प्रयत्न सुरू होणार हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली चकमक झाली त्या जागी एक खंदक खोदून आणखी 10 जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला व शिखरावरच्या बंकरपर्यंत येण्याआधी भारतीय जवानांना खालच्या खालीच गारद करण्याची आणखी एक योजना आखली. जुबार टेकडीवरच्या चकमकीतून जीव वाचवून ब्रिगेड मुख्यालयात आलेल्या जवानाने ही घटना सांगताच सर्वांना हादराच बसला. पळून आलेल्या जवानाने केलेल्या वर्णनानुसार शत्रू अत्यंत सुरक्षित जागेत पाय रोवून होता व पुरेशी तयारी केल्याशिवाय त्याला सामोरे जाण्यात अर्थ नव्हता. आपल्या बटालियनचा एक मेजर आणि 9 जवान मरण पावल्याचे कळताच ऑफिसर अस्वस्थ झाले. त्यांनी ताबडतोब ब्रिगेड प्रमुखांशी संपर्क साधला आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. एव्हाना ब्रिगेड कमांडरना नियंत्रण रेषेवर काही गंभीर स्वरूपाच्या हालचाली पाकिस्तानने सुरू केल्याचे कळले होते. त्यांनी याबाबत डिव्हिजन कमांडरना कळवले होते. त्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले. 2-3 दिवसांतच खुद्द डिव्हिजन कमांडर ब्रिगेड मुख्यालयात आले. त्यांनी आपल्याबरोबर हवाई टेहळणीचे नकाशे आणले होते. त्यांनी हे नकाशे ब्रिगेड कमांडर व सर्व बटालियन कमांडरना दाखवले. एक नकाशा जुबार टेकडीचा होता व त्यावर फुल्ल्या मारून शत्रूच्या बंकर्सच्या जागा दाखवल्या होत्या. हे सर्व बंकर्स भक्कम आहेत. तिथे कित्येक महिने पुरेल एवढा दारुगोळा आणि खाद्यपदार्थ आहेत. जुबार टेकडीवर हे सर्व बंकर्स भक्कम आहेत. तिथे कित्येक महिने पुरेल एवढा दारुगोळा आणि खाद्यपदार्थ आहेत. जुबार टेकडीवर 4ही दिशांवर नजर ठेवू शकणारे किमान 8 बंकर्स टेहळणीत दिसून आले आहेत. या बंकर्समध्ये सगळी मिळून किमान 200 तरी माणसे असावीत असा अंदाज आहे, डिव्हिजन कमांडरनी सांगितले. एवढा बंदोबस्त असताना जुबार परिसरात सैन्य पाठवणे धोक्याचे आहे. आपण सर्व परिस्थिती कोअर कमांडरच्या मार्फत आर्मी हेडक्वार्टरला कळवली आहे. त्यांनी जुबारवर हल्ल्यासाठी हवाई दलाची मदत मागितली आहे. परंतु हे हल्ले कितपत यशस्वी होतील याविषयी साशंकता आहे. हे हल्ले हेलिकॉप्टरने करायचे
की विमानांनी याविषयी खल चालू आहे. दरम्यानच्या काळात तोफांनी हल्ले करण्याचा निर्णय झाला आहे आणि उद्याच फील्ड बॅटरीज इथे येऊन दाखल होतील. जुबारवरच्या शत्रूला नरम केल्याशिवाय एकही पायदळ तुकडी वर जाणार नाही. डिव्हिजन कमांडरने आदेश दिला. दरम्यानच्या काळात जुबारवर तोफांचा मारा सुरू झाला, पण तो कितपत अचूक होता हे कळायला मार्ग नव्हता, कारण या मार्गाला मार्गदर्शन करण्यासाठी एकही फॉरवर्ड ऑब्झर्वेशन पोस्ट स्थापणे शक्य झाले नव्हते. हवाई टेहळणी करून लक्ष निवडली होती व त्याच अंदाजाने मारा चालू होता. मधल्या काळात 2 दिवस हवाई हल्लेही झाले, पण ते यशस्वी झाले नाहीत. पण आता अधिक काळ थांबणे शक्य नव्हते. या आक्रमणाचा फारसा बभरा झाला नव्हता. तो होण्याच्या आत जुबार हिल ताब्यात घेणे भाग होते. डिव्हिजन कमांडरने ब्रिगेड कमांडरना तसा आदेश दिला होता. ब्रिगेड कमांडरनी ताबडतोब पहिल्या बिहार रेजिमेंटच्या कमांडिंग ऑफिसरला बोलावले व तातडीने एक प्लॅटून जुबारवर तळ स्थापन करण्यासाठी पाठवण्यास सांगितले. पण त्यासाठी जरा ज्येष्ठ म्हणजे मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याची निवड करा असा सल्लाही दिला. बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी ताबडतोब आपल्या युनिटमध्ये आले व त्यांनी ऑर्डरलीला मेजर सर्वानंद को बुलाव असा आदेश दिला. आदेश मिळताच मेजर सर्वानंद कर्नल साहेबांच्या समोर हजर झाले व त्यांनी दोन्ही पाय खाडकन जोडून एक कडक सॅल्यूट ठोकला. रिलॅक्स असा कर्नलने आदेश देताच त्यांनी आपले शरीर सैल सोडले व येस सर म्हणून ते आदेशाची वाट पाहू लागले. कर्नल ही मेजर सर्वानंद यांना त्यांच्यावर सोपवण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. मेजर गौडची झालेली अवस्था सर्वानंदना माहीत होतीच. त्यामुळे हे काम किती अवघड आणि किती महत्त्वाचे आहे ते सर्वानंदच्या लक्षात आले होते. जुबारवर शत्रूच्या माऱ्याला तोंड देत ठाणे स्थापन करायला किती फौज बरोबर हवी याचा विचार दोघांनीही केला आणि सुरुवातीला 30 जवान घेऊन सर्वानंदनी जावे आणि त्यांनी ठामपणे पाय रोवल्यावर खालून कुमक पाठवावी असे ठरले. 29 मेच्या रात्री सर्वानंद यांनी 30 जवानांसह मोहिमेवर निघायचे असे ठरले. मोहिमेवर निघायच्या 2 दिवस आधीच सर्वानंदनी 30 जवानांची निवड केली आणि त्यांच्याकडून शक्य तेवढा सराव करून घेतला. वातावरणाची सवय होण्याचा प्रश्न नव्हता. तो सर्व गेल्या काही महिन्यांपासून पर्वतीय प्रदेशात असल्यामुळे त्यांना वातावरणाची सवय झाली होती. पण जसजसे ते वर जाणार होते तसे हवामान प्रतिकूल होत जाणार होते व शत्रू त्यांना जुबार हिलच्या परिसरात पाय ठेवू देणार नव्हता. या 2 अडचणींवर कशी मात करायची याचा विचार मेजर सर्वानंदच्या डोक्यात चालू होता. तामिळनाडूतल्या तिरुचिरापल्लीचा हा तरुण अधिकारी 4 वर्षांपूर्वी कमिशन मिळवून लष्करात दाखल झाला होता. बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाल्यामुळे 4 वर्षात त्याचा पूर्ण कायापालट झाला होता. सुरुवातीला तामिळी धाटणीचे हिंदी बोलणाऱ्या सर्वानंदनी हिंदीचा बिहारी बाज चांगलाच आत्मसात केला होता. त्यामुळे तिरुचिरापल्ली का बिहारी असे त्यांचे सर्व सहकारी त्यांना म्हणत असत. मेजर सर्वानंद यांनी बिहार रेजिमेंटमध्ये आल्यानंतर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या होत्या. बहुसंख्य जवान हे हिंदी भाषिक व उत्तर भारतीय असल्यामुळे त्यांच्या आवडीचे जे जेवण बटालियनचा खानसामा बनवायचा तेच आपणही
खायचे असे त्यांनी ठरवले होते. पण आपल्या ऑफिसरला रसम भात मनापासून आवडतो हे लक्षात आल्यावर त्यांचा बिहारी खानसामा कधीकधी खास रसम बनवत असे. त्याने एकदा सर्वानंद यांच्या पत्नीने त्या खानसाम्याला आणखीही काही दाक्षिणात्य पदार्थ शिकवले होते व तो अधूनमधून संपूर्ण बटालियनला दाक्षिणात्य पद्धतीचे जेवण देत असे. मेजर सर्वानंद यांच्यामुळे पहिली बिहार बटालियन ही अशी बिहारी मद्रासी बटालियन झाली होती. भारतातील एरवी दोन टोकाला असलेले हे प्रांत लष्करामुळे एकत्र आले होते. जुबार हिलच्या शिखरावर ठाण मांडून बसलेले पाकिस्तानी आपल्याला सरळपणे चढाई करू देणार नाहीत हे सर्वानंद यांना माहीत होते. त्यामुळे आपण सोप्या मार्गाने चढण चढायची नाही असे त्यांनी ठरवले होते. शत्रूला अपेक्षित नसलेल्या मार्गाने चढाई करायची आणि शत्रूवर मारा करता येईल असे ठाणे स्थापून शत्रूला चकित करायचे असे त्यांनी ठरवले. मुळात जुबार हिलवर चढाई करण्यासाठी जो मार्ग सोपा समजला जात होता तोच मुळी अवघड होता. त्यात सर्वानंद यांनी आणखी अवघड मार्गाने जायचे ठरवले. जुबार हिल इतर टेकड्यांप्रमाणे खडी टेकडी नसली तरी ती खूप ओबडधोबड व खडकाळ अशी टेकडी आहे. सर्वत्र खाचखळगे असल्यामुळे चढाई करणे अवघड जाते व वेगही मंदावतो, दमछाकही अधिक होते. त्यांनी चढाई सुरू करताच भारतीय तोफखान्याने आपला मारा सुरू केला होता. त्याआधी दिवसभर हवाई दलाने मारा केला होता. रात्रीच्या मिट्ट काळोखात सर्वानंद यांनी चढाई सुरू केली. त्यांना पहाट होईपर्यंत जुबार शिखराच्या समोर असलेल्या पॉइंट 42-68 या टेकडीपर्यंत जायचे होते. या टेकडीवरून शिखरावर थेट मारा करता येणे शक्य होते, पण शिखरावरून ही टेकडी पाकिस्तान्यांच्या टप्प्यात सहजपणे येत होती. त्यामुळे तिथे पोचल्यानंतर पाकिस्तानी माऱ्याला तोंड देत चिवटपणे खंदक अथवा बंकर बांधून थांबणे आवश्यक होते. उजाडल्यानंतर तर संपूर्ण तुकडी पाकिस्तान्यांना सहजपणे दिसणार होती. त्यामुळे काम अधिकच अवघड होणार होते. म्हणून सर्वानंद भराभर चढत होते व रात्र संपायच्या आत त्या टेकडीपर्यंत जाण्याचा त्यांचा विचार होता. खरे तर नियंत्रण रेषा ओलांडून जुबार हिलला वळसा घालून तिची पिछाडी गाठून पाकिस्तान्यांची रसद तोडणे शक्य होते व ते काम अधिक सोपे होते. परंतु नियंत्रण रेषा अजिबात ओलांडायची नाही असा सरकारचा आदेश असल्यामुळे हा अवघड आणि घातक मार्ग अवलंबावा लागत होता. हवाई दलाच्या व तोफखान्याच्या माऱ्यामुळे शत्रू सावध होता. भारतीय सैनिक चढाई करत असणार याची त्यांना जाणीव होती. पाकिस्तान्यांकडून अद्याप प्रतिकारही सुरू झाला नव्हता, पण तो केव्हाही सुरू होण्याची शक्यता होती. चढण खूप अवघड असून व मार्गात खूप दगडधोंडे असूनही सर्वानंद भरभर चढत होते. त्यांच्याबरोबर असलेल्या जवानांना त्यांच्या वेगाशी जुळवून घेणे अवघड जात होते, पण सर्वानंद यांना या अडचणींची पर्वा नव्हती. ते त्या टेकडीपर्यंत पोहोचण्याच्या वेडाने झपाटलेले होते. पहाटे 3-4च्या सुमारास पॉइंट 42-68 त्यांच्या नजरेस अंधुकसा दिसू लागला. ते आणि शिखर यांच्यामध्ये आता कोणताही अडथळा नव्हता. त्यांनी दुर्बिणीतून शिखरावर नजर टाकली. तिथे खूपच भक्कम बंदोबस्त असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिखर पूर्णपणे त्यांच्या टप्प्याच्या बाहेर होते. नंतर त्यांनी हळूच दुर्बिणीचे भिंग खाली आणत पॉइंट 42-68 वर
नजर टाकली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या टेकडीवरही पाकिस्तान्यांची हालचाल दिसत होती. आधीच्या माहितीनुसार इथे पाकिस्तानी नव्हते, पण आता तिथे पाकिस्तान्यांनी घाईघाईने बंकर बांधून मुक्काम ठोकल्याचे दिसत होते. जुबार टेकडीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच भारतीय तुकडीला अडवण्यासाठी कर्नल बिलावल यांनी हा नवा डावपेच आखला होता. त्यामुळे सर्वानंद यांचे काम आणखीनच अवघड झाले होते. सर्वानंद यांची तुकडी पाकिस्तान्यांच्या या नव्या ठाण्यावरून सहजपणे माऱ्याच्या टप्प्यात येत होती. त्यांना अद्याप या तुकडीचा सुगावा लागला नव्हता. म्हणून नाहीतर सर्वानंद यांच्या तुकडीला पाकिस्तान्यांनी सहज कोंडीत गाठले असते. सर्वानंद यांनी हा धोका ओळखला आणि ताबडतोब चढाई थांबवून तिथे जे मोठे मोठे दगड होते त्यांचा आडोसा घेण्याचा आदेश आपल्या जवानांना दिला. सर्वानंद यांनी सर्वात पुढे असलेल्या एका दगडाचा आडोसा घेतला. हा दगड पुरेसा मोठा नव्हता, पण पाकिस्तानी मारा चुकवण्यास त्याची मोठीच मदत सर्वानंद यांना होणार होती. त्यांनी दगडाआडूनच दुर्बिणीतून पाकिस्तानी बंकरवर नजर टाकली. तिथे 2 अवजड मशीन गन्स ठेवलेल्या स्पष्ट दिसत होत्या. सैनिक फार नव्हते, सुमारे 10 सैनिक असावेत असे वाटत होते, पण संपूर्ण 200 माणसांच्या कंपनीला अडवण्यासाठी ही 10 माणसे काही पुरेशी नव्हती. कारण ते उंचावर होते व त्यांच्याजवळ 2 अवजड मशीन गन्स होत्या. या मशीन गन्सचा मारा भयानक असतो. काही मिनिटांत काही हजार गोळ्या झाडण्याची त्यांची क्षमता असते. सर्वानंद यांच्याजवळ तेवढी अवजड नसली तरी एक हलकी मशीन गन होती. ती त्यांनी एका खळग्यात बसवली. ती मशीन गन चालवणाऱ्याला पूर्णपणे दडून बसता येईल असा तो खळगा नव्हता, पण त्याने भराभर आणखी दगड जमा करून मशीन गन भोवती आडोसा तयार केला. ही सर्व तयारी होईपर्यंत बऱ्यापैकी उजाडले होते. आता समोरच्या टेकडीवरच्या हालचाली स्पष्ट दिसू लागल्या होत्या. पाकिस्तान्यांना आपला सुगावा लागण्याआधी हल्ला करणे आवश्यक होते. सर्वानंद यांनी मशीन गन घेऊन बसलेल्या जवानाला आदेश मिळताच पहिला मारा मशीन गनवर बसलेल्या पाकिस्तान्यावर करायला सांगितले होते. पाकिस्तानी मशीन गन सुरू होण्याआधीच ती शांत करण्याची योजना होती. ते स्वतः अन्य 2 पाकिस्तान्यांवर नजर ठेवून होते. नजरेच्या टप्प्यात जेवढे पाकिस्तानी आहेत त्यांना अचूक नेमबाजी करून उडवले तर संपूर्ण बंकर ताब्यात यायला फारसा वेळ लागणार नव्हता आणि दारुगोळ्याचाही मर्यादित वापर करावा लागेल असा हिशेब सर्वानंद यांनी मांडला होता. एखाद्या व्यावसायिक सैनिकाला साजेसा त्यांचा हा व्यूह होता. भारतीय तुकडी आपल्यापासून इतक्या जवळ आलेली आहे याची पाकिस्तान्यांना अद्याप जाणीव झालेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या हालचालींवरून सर्वानंद यांना स्पष्टपणे कळत होते. त्यामुळे हल्ल्याची हीच योग्य वेळ आहे हे हेरून त्यांनी फायर असा आदेश दिला. सर्वानंद यांच्या हिशेबाप्रमाणे मशीन गनवाल्या जवानाने पहिल्या फेरीतच अवजड मशीन गनवर बसलेल्या पाकिस्तान्याची चाळण केली आणि सर्वानंद यांनी ज्या दोघांवर नेम धरले होते ते आडवे झाले. हल्ल्याचा पहिला टप्पा ठरल्याप्रमाणे अचूक पार पडला होता, पण पाकिस्तानी लगेच सावरले. उरलेल्या पाकिस्तान्यांनी लगेचच मशीन गनवर नियंत्रण मिळवले व दोन्ही मशीन गन्समधून तुफानी मारा सुरू केला. गोळ्या भारतीय सैनिकांच्या डोक्यावरून जात होत्या तर काही ते ज्या दगडांआड लपले होते त्या दगडांवर येऊन आदळत होत्या. दगडांचे कपचे सर्वत्र उडत होते.
अशाही अवस्थेत मशीन गनवरच्या जवानाने पाकिस्तान्यांवर मारा करण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानी मशीन गन्सच्या माऱ्याने त्याने रचलेला दगडांचा आडोसा पार उद्ध्वस्त झाला आणि गोळ्या येऊन सरळ त्याच्या अंगात घुसल्या. आता शांत झालेली भारतीय तुकडीची मशीन गन पुन्हा सुरू करणे आवश्यक होते. एक जवान या मशीन गन पासून ढांगेच्या अंतरावर होता, पण पाकिस्तान्यांच्या भीषण माऱ्यापुढे डांग मारून मशीन गन ताब्यात घेणे अवघड होते. रायफलीपेक्षा मशीन गनचा मारा हा अधिक सातत्यपूर्ण आणि भेदक असतो. आपण काहीही करून ती मशीन गन मिळवली पाहिजे हे त्या जवानाच्या लक्षात आले. आपण जर हा धोका पत्करला तरच आपल्या तुकडीला यश मिळेल हे त्याने टाळले. त्याने मेजर सर्वानंद यांना ओरडून सांगितले, सर, आप उस मशीन गन वाले को संभालो, मैं ये हथियार उठाता हूँ. सर्वानंद यांना त्या जवानाची कल्पना पटली. त्यांनी आपला सारा मारा त्या पाकिस्तानी मशीन गनवाल्यावर केंद्रित केला. या माऱ्यामुळे तो गडबडलेला पाहून त्या जवानाने एक ढांग मारली आणि मशीन गन घेऊन त्याने स्वतःला सर्वानंदच्या दगडामागे होते त्या दगडाकडे झोकून दिले. पण या झटापटीत एक गोळी त्याच्या पायाला लागली आणि तो कळवळला. पण आपण मशीन गन सर्वानंद यांच्यापर्यंत पोहोचवली आहे हे लक्षात येतात तशाही स्थितीत त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. आपण कामगिरी फत्ते केल्याबद्दल तो स्वतःवरच खुश झाला. त्याने आपल्या जखमी पायाकडे दुर्लक्ष केले आणि मशीन गन सावरून त्याने मारा सुरू केला. तेवढ्या धामधुमीत त्या पोरसवदा जवानाच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला मेजर सर्वानंद काही विसरले नाही. या शाबासकीमुळे त्या जवानाला आणखीनच हुरूप आला आणि त्याने जोमाने मशीन गनचा मारा सुरू केला. पण पाकिस्तान्यांनी मोर्चे बांधणी भक्कम केलेली असल्यामुळे आता या माऱ्याचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. उलट त्यांनी आपला मारा अधिक अचूकपणे करण्यास सुरुवात केली होती. ते उंचीवर असल्याचा फायदाही त्यांना मिळत होता. केवळ गोळीबार करून पाकिस्तान्यांचा मारा शांत करता येणार नव्हता. त्यांच्या बंकरजवळ जाऊन ग्रेनेड्स टाकून तो बंकर उद्ध्वस्त करणे आवश्यक होते. पण त्यांच्या माऱ्याला तोंड देणे हे काम करणे अशक्य होते. तसेच निव्वळ निरर्थक मारा करण्यातही फायदा नव्हता. शिवाय पाकिस्तान्यांचा मारा अचूक होत असल्यामुळे बसल्या जागी सर्वानंद यांचे जवान गारद होण्याची शक्यता अधिक होती. विशेषतः दुपार होत आली तरी दोन पाकिस्तान्यांना ठार करण्याखेरीज फारसे यश हाती आले नव्हते. तोफखान्याने मारा करून कव्हर देण्याचा प्रयत्न केला, परंतु शत्रूच्या भक्कम बंकर्सने त्याला फारशी दाद दिली नाही. सर्वानंद यांना आता काहीतरी वेगळा उपाय करणे भाग होते. पण शत्रूला बगल देत पुढे सरकण्यासाठी योग्य अशी एकही जागा नव्हती. कुठूनही तसा प्रयत्न केला असता तरी शत्रूची नजर तेथे पोचली असती. शत्रू अशा ठिकाणी होता की त्याला चारही दिशांचा सर्व परिसर व्यवस्थित दिसत होता. सर्वानंद यांच्या पुढे एकच उपाय होता आणि तो म्हणजे शत्रूचा मारा चुकवत पुढे जायचे आणि हातघाईची लढाई करून त्याला काबूत आणायचे. त्यांनी हाच मार्ग अवलंबायचे ठरवले. त्यांनी आपल्या सर्व जवानांना आपला इरादा सांगितला. त्यांनी संपूर्ण तुकडीचा ताबा एका सुभेदार मेजरकडे दिला आणि आपल्याला कव्हरिंग फायर देण्यास सांगितले. आपल्याला यश आले नाही तर अथवा आपले बरे वाईट झाले तर कुणीही पुढे सरकण्याचा प्रयत्न करू नये व आहे तेथूनच भक्कम मोर्चे बांधणी करून मारा करीत राहावा अशा सूचना त्यांनी दिल्या. निघण्यापूर्वी त्यांनी डझनभर हातबॉम्ब
कमरेला बांधले, पुरेसा दारुगोळा घेतला आणि मशीन गन चालवणाऱ्या जवानाला आपला संपूर्ण मारा पाकिस्तानी मशीन गनवर केंद्रित करायला सांगितले. सर्व जवानांनी कव्हरिंग फायर देण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर सरपटत सरपटत ते पुढे जाऊ लागले. तसे गोळ्या त्यांच्या आसपास येऊ लागल्या, पण त्या त्यांना न लागता आसपासच्या दगडांवर आपटत होत्या. सर्वानंद 10-12 फूट पुढे सरकले होते. त्यांना तेथून 2 पाकिस्तानी स्पष्ट दिसू लागले. त्यांनी तिथेच एका छोट्या दगडाचा आडोसा घेतला आणि नेम धरून त्यातल्या एका पाकिस्तान्यावर गोळी झाडली. तो एका गोळीतच आडवा झाला. तो आडवा झाल्यावर त्याच्या शेजारचा पाकिस्तानी आपल्याला टिपण्याचा प्रयत्न करणार हे लक्षात घेऊन सर्वानंद यांनी चपळाईने त्याच्यावर ही गोळी झाडली, ती थेट त्याच्या डोक्यात. या 2 शिकारी साधल्यामुळे सर्वानंद यांना एकदम आत्मविश्वास आला. शत्रूच्या बंकर्सपर्यंत जिवंत पोचणे अवघड असले तरी त्यांची मोठी हानी करणे आपल्याला शक्य आहे असे त्यांना वाटले. आणखी 10-12 फूट पुढे सरकता आले तर हातबॉम्ब टाकून बंकर उद्ध्वस्त करता येईल असे त्यांना वाटू लागले आणि ते उत्साहाने पुढे सरकू लागले. त्यांच्या पुढे सरकण्याचा उद्देश पाकिस्तान्यांच्या लक्षात आला. त्यांना अचूकपणे गोळी घालण्यासाठी एक पाकिस्तानी बंकरमधून उडी मारून पुढे आला व त्याने उभ्या उभ्याच रायफल सावरून नेम धरण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधी सर्वानंद यांनी त्याच्या पायांवर गोळ्या झाडून त्याला आडवे केले. आडवा झालेला तो पाकिस्तानी सरळ उतारावरून घरंगळत गेला आणि थेट दरीत कोसळला. एकट्या सर्वानंदनी 3 पाकिस्तान्यांना खलास केलेले पाहून मशीनगनवाला खवळला आणि त्याने भारतीय जवानांच्या माऱ्याला दाद न देता मशीनगनची नळी सरळ सर्वानंद यांच्यावर रोखली. मेजर सर्वानंद नेमके त्यावेळी बंकरच्या दिशेने हातबॉम्ब फेकण्यासाठी उभे राहिले होते. बंकर बराच दूर होता आणि उभे राहून बॉम्ब फेकल्यास तो अचूक बंकरवर पडण्याची शक्यता नव्हती. मशीनगनवाल्यासाठी ही नेमकी संधी होती. त्याने नळी वळवून एक जोरदार फैर सर्वानंद यांच्या दिशेने झाडली. हातबॉम्ब फेकण्याच्या तयारीत असलेल्या सर्वानंद यांच्या छातीत ती संपूर्ण फैर घुसली. ते 2-3 पावले मागे हेलकांडले, पण त्यांनी आपले शरीर तशाही स्थितीत सावरले. हातबॉम्ब फेकण्याचा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली, पण छातीतून बाहेर येणाऱ्या रक्ताच्या लोटाबरोबर त्यांच्या शरीरातील शक्तीही बाहेर पडली आणि गतप्राण झालेले त्यांचे शरीर धाडकन खाली कोसळले. उतारावरून खाली घरंगळू लागलेले त्यांचे निष्प्राण शरीर एका दगडाला अडकले आणि तिथेच थांबले. मेजर सर्वानंद यांच्या बहादर कामगिरीचा हा असा शेवट झाला. मागे थांबलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा मृतदेह परत आणण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते प्रयत्न सुरू झाले की पाकिस्तानी तुफान मारा करायचे. त्यांचा मृतदेह आणण्यासाठी जाणारे परत येण्याची शक्यता नव्हती. पण आपल्या अधिकाऱ्याचा मृतदेह मिळाल्याखेरीज आम्ही ही टेकडी सोडणार नाही असा निश्चय सर्वानंद यांच्या तुकडीतील सर्व जवानांनी केला. पण 1 महिना उलटून गेल्यानंतर देखील त्यांचा मृतदेह मिळवता आला नाही. नंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतीय हवाई दलाने जुबार टेकडीवर लेसर बॉम्बच्या सहाय्याने अचूक मारा करून दारुगोळ्याचे गोदाम पेटवून दिले आणि संपूर्ण बंकर उद्ध्वस्त केला. त्यानंतर गारखून आणि धाया गावच्या गावकऱ्यांनी 7 जुलै रोजी मेजर सर्वानंद यांचा मृतदेह मिळवला.
या बहादूर अधिकाऱ्यावर तिरुचिरापल्ली येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे या शूरवीराची ही शौर्यगाथा संपन्न होत आहे. हा लेख आपणास आवडल्यास या लेखास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मराठी ब्रेलवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.